श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात कवितेचं क्षितिज या मालिकेत ऐकूया सदानंद रेगे यांच्या झाड या कवितेसंदर्भात प्रथमेश पाठक यांचा काव्यानुभव. मराठी आधुनिक कवितेत फार महत्त्वाचे स्थान असलेले सदानंद रेगे खऱ्या अर्थानं वैश्विक आणि काळाच्या पुढची कविता लिहून गेलेला हा कवी. त्यांच्या कवितेतील संदर्भ जे आत्ताही आपल्याला बऱ्याचदा हुलकावणी देतात की काय असं वाटतं, त्या कविता त्यांनी 50-60च्या दशकात लिहिल्या. अचंबित करणारी प्रतिमासृष्टी, चित्रमयता आणि वैश्विक संदर्भ. प्रत्येक कवीवर त्याच्या जीवनाचा परिणाम होत असतो. हालाखीत जगलेले जीवन, संघर्ष आणि सोबतीला उच्च कोटीचा व्यासंग. अजून काय मिळणार मग डोकं भणाडून सोडणाऱ्या कलेशिवाय? हेच रेगे आहेत. पण लक्षात ठेवा, रेगे चित्रकार होते, गिरणीत डिझायनर होते, नंतर इंग्रजीचे प्रोफेसर झाले. 60-70 वर्षांपूर्वी हा माणूस फेलोशिपवर भारताबाहेर कैक वेळा जाऊन आलाय. हे सगळं कवितेत उतरलेलं आहे. आज जी कविता आपण ऐकणार आहोत तो कवितेचा एक वेगळाच आणि सर्वात प्रभावी म्हणता येईल असा प्रकार, अल्पाक्षरी तुकडे. म्हणजे एक विषय आणि त्या एकाच विषयांवर छोटे छोटे अनेक तुकडे अत्यंत कमी शब्दातले. एकाच विषयाकडे 100 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणे. रेगे ह्या प्रकारात पारंगत होते. आपल्याला वाटेल की 6 शब्दांची काय कविता, त्यात कसला विचार आलाय? लक्षात ठेवा, लाखो शब्द नाकारून निवडलेले ते 6 शब्द असतात. म्हणजे तो अर्क असतो त्या विषयाचा. दैनंदिन व्यवहारातलं उदाहरण द्यायचं तर औषधाची गोळी. कवी जेव्हा सूक्ष्मतेकडे वाटचाल करू लागतो तेव्हा एकतर तो गूढ होत जातो किंवा व्यापक. संत हे व्यापकतेचं उदाहरण. माऊलींबद्दल नाहीतरी म्हणतोच आपण ना, प्रकट गुह्य बोले. हे जमलं पाहिजे. रेगे जेव्हा गुह्य प्रकट बोलू लागतात तेव्हा त्यांचं सूक्ष्मपण व्यापक होत जातं. प्रतिमा प्रतीकं इतकी चपखल उतरतात की अल्पाक्षरीमध्ये शब्द स्वर्ग उभा राहतो. काही अचाट काव्यकल्पना उमटतात, काही हळवे कोपरे बाहेर येतात. हे काही तुकडे आहेत झाड या विषयाचे. सगळे नाही घेतले. अशा प्रकारात रेगेंनी खूप लिहिलंय. झाड. सिद्धार्थाचा बुद्ध झाला तेव्हा पिंपळाला अश्वत्थपण आले. आपल्याला बोधिवृक्ष माहीत असतो, पण बुद्धाच्या पूर्वीही तो पिंपळ होताच की या पृथ्वीवर. पण लक्षात घ्या, तो अमर झाला ते बुद्धामुळे. पुढचा तुकडा निसर्ग कविता म्हणूयात की प्रेम कविता. 2 प्रेम करणारे वास्तवात एकमेकांना कधीही भेटत नाही हा विचार आपण अनेक कविता, चित्रपटांमध्ये बघितलेला असतो. तो रेगे कसा मांडतात बघा. एक झाड, त्याच्या प्रेमातलं दुसरं झाड, मध्ये फक्त न संपणारी जमीन. पुढचा तुकडा ऐकण्याआधी आपण हायकू काव्यप्रकार म्हणजे काय हे बघूयात. हा एक जपानी काव्यप्रकार आहे. हायकू रचनेचा मुख्य विषय ऋतू अथवा निसर्ग असतो. निसर्गातून प्रतीत होणारी जी क्षणचित्रे अतिशय तरल, चिंतनशील, सूक्ष्म व अनाकलनीय असतात ते सगळे आपण हायकूमध्ये लिहितो. हा तुकडा बघा आता. झाडाला लिहायचे होते हायकू पण काही केल्या जमेच ना. झाडाला लिहायचे होते हायकू पण काही केल्या जमेच ना. झाड लागलं रडू, हायकूच हायकू. लक्षात आली गंमत? झाड जोवर फक्त झाड होतं, गृहीत धरलं जात होतं, ज्या क्षणी ते संवेदना व्यक्त करू लागलं, रडण्यातून अभिव्यक्त होऊ लागलं हायकूतून. इथे हायकू हाच शब्द का वापरला असेल रेगेंनी हे जाणकारांना सांगायची आवश्यकता नाही. पुढचा तुकडा बघा, फक्त 5 शब्दांचा आहे. म्हणजे 5 शब्दांची कविता. माणूस कसा जगला पाहिजे ह्या वैश्विक आणि युगानुयुगे पडलेल्या प्रश्नांवर रेगेंनी दिलेलं सूचक उत्तर. तुकडा असा आहे, खरं झाड मरताना उभंच असतं. पुढचा तुकडा 6 शब्दांचा. झाडाची जैविक प्रक्रिया वगैरे आपल्याला ठाऊक आहे, पण या कविता वाचताना कायम वाटतं की रेगे हे झाडाबद्दल नाही तर माणसाबद्दल बोलतायत. आता हा तुकडा बघा, हा झाडावर की माणसावर ते सांगा. झाडांना स्वप्न पडतात, झाडांना स्वप्न पडतात, त्यांच्या बिया होतात. माणूस जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा ती सत्यात उतरतात. हे किती सोपं पण समजायला किती अवघड असलेलं तत्त्वज्ञान आहे. आता शेवटचा तुकडा. पण हा ऐकण्यापूर्वी फक्त एक चित्र डोळ्यासमोर आणा की जमिनीतून झाड उपटलं आहे आणि तुम्ही त्या मुळांकडे आणि जमिनीकडे बघत आहात. आणि रेगेंनी ही कविता लिहिली. जाताना तिनं आपलं झाडही उपटून नेलं. जाताना तिनं आपलं झाडही उपटून नेलं. मी तसाच विस्कटल्या मातीसारखा. प्रेमभंग झाल्यावर काय झालं
या प्रश्नाचं उत्तर याहून परिपूर्ण असूच शकत नाही. म्हणूनच रेगे महान आहेत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात कवितेचं क्षितिज या मालिकेत सदानंद रेगे यांच्या झाड या कवितेसंदर्भात प्रथमेश पाठक यांचा काव्यानुभव आपण ऐकत होतात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य रत्ना मगरे, सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.